पुष्प 54 अग्निहोत्र व अंतिम संस्कार विधी संबंध. हिंदूंच्या 16 संस्कारातील अंतिम संस्कार म्हणजेच अंत्येष्टी संस्कार होय. या सर्व संस्कारात कोणता ना कोणता तरी नैमित्तिक यज्ञ हा असतोच. जसे अंतिम संस्कारात मृत शरीराला अग्नी दिला जातो व भस्म केले जाते, अंतिम संस्काराचा एक महत्त्वाचा विधी म्हणजे प्रायश्चित्त विधी होय. या विधीत मृताच्या नातेवाईकांना हे विचारले जाते की मृताने नित्य अग्निहोत्राचे आचरण केले आहे किंवा नाही. हे विचारले जात नाही की मृताने हनुमंताची पूजा केली की नाही किंवा शंकराला बेलपत्र वाहिले की नाही. जर मृताने नित्य अग्निहोत्राचे आचरण केलेले नसेल तर त्याच्या वारसदारांना प्रायश्चित्त घ्यावे लागते. अशा रीतीने नित्य अग्निहोत्राचा हिंदू धर्मपंथांच्या अनुयायांशी इतका गाढ संबंध आहे. वरील संदर्भ माधवाश्रम प्रकाशित अग्निहोत्र नित्य करा पुस्तकातील आहे. ह्या संदर्भाविषयी मनात कुतूहल होते की अंतिम विधीच्या संस्कारात अग्निहोत्राचे महत्त्व नक्की काय आहे. याविषयी आश्रमात गेले असता आदरणीय नलिनी दीदींशी संवाद साधला. त्यांनी खूप सुंदर मार्गदर्शन केले, तेच आज व्यक्त करणार आहे. दीदींनी भोपाळच्या एका साधकांचा अनुभव सांगितला. साधकांच्या आईच्या मृत्यूनंतर अग्नी दिल्यावर जे 14 दिवस विधी केले जातात, त्यामध्ये त्या साधकांना ब्राह्मणाने 10व्या अथवा 12व्या दिवशीच्या विधीमध्ये मृत व्यक्तीने अग्निहोत्र आचरण जीवनात केले होते का असे विचारले. त्या साधकांचा पूर्ण परिवार वर्षानुवर्षे अग्निहोत्र आचरण करतच होता. त्यांची आई अग्निहोत्र आचरण करत असल्याने त्यांना प्रायश्चित्त विधी करावा लागला नाही. त्या साधकाने दीदींशी अनुभव शेअर केला. ह्याचाच अर्थ आपण मृत झाल्यावरही जीवाला पुढे सुयोग्य गती मिळावी यासाठी जिवंत असताना अग्निहोत्र आचरण करणे अत्यंत गरजेचे आहे. जसे भारताबाहेर जायचे असेल तर पासपोर्ट व दुसऱ्या देशाचा व्हिसा लागतो, तसेच व्यक्तीने जिवंत असताना अग्निहोत्र आचरण केलेले असणे गरजेचे आहे. जीवनात अन्यही अनेक श्रेष्ठ कर्म करणे आवश्यक आहेतच, परंतु जन्माला आल्यावर आपले कार्य समाप्त झाल्यावर जीवाला पुढील प्रवासासाठी जाताना इतर सर्वच श्रेष्ठ कर्मासहित अग्निहोत्र आचरण केलेले असणेही गरजेचे आहे. हेच अंतिम संस्कार विधी हा महत्त्वाचा संदेश सूचित करतो. आपले शरीर व मन हे पंचतत्वातून निर्माण झाले. ह्या 5 तत्वातूनच शरीर व मनाचे पोषण होते. ही 5 तत्व आपण निसर्गातून शोषून घेतो. समस्त जीवन हे देवाणघेवाण ह्या क्रियेवरच अवलंबून आहे, आधारित आहे. बाहेरून जे जे घेतो त्या बदल्यात आपणही काही देणं गरजेचे असते. हा विश्वाचा नियमच आहे आणि हा नियम आपण प्रत्येक गोष्टीत पाळतो. परंतु जी 5 तत्व आपण निसर्गातून घेतो, जसे जमीन, हवा, पावसाचे पाणी, सूर्यकिरण आणि आकाशातून जे जे घेतो त्या बदल्यात ह्या 5 तत्वांचेही संवर्धन करणे हे देणं आपण लागतो. 5 तत्वांचं देणं अग्निहोत्राच्या विधीतून आपण देऊ शकतो. यासाठी नित्य अग्निहोत्र करणे गरजेचे आहे. आपण जिवंत असताना नित्य अग्निहोत्र आचरण झाले तर निसर्गातील 5ही तत्वांचे पोषण होते. आपण ह्या तत्वांतून जे घेतो तर त्यांची पूर्ती अर्थात पोषणही करणे गरजेचे आहे. तरच आपल्या नंतरच्या पिढीला जीवनावश्यक ही 5 तत्व सशक्त व मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात. यासाठी सर्वच कर्मात अग्निहोत्र आचरण प्रधान आहे हे वेदांनी सूचित केले. परंतु हे ज्ञान आपणाला दिले जात नाही, कारण हे ज्ञानच लुप्त झाले होते. परंतु आज अग्निहोत्र यज्ञ आपल्यासमोर आहे आणि आपणाला अग्निहोत्राचे सखोल महत्त्वही समजले आहे. श्री पोद्दार साहेबजी आणि परम सद्गुरू श्रीजी ह्या दोन्ही महान विभूतींच्यामुळे समस्त विश्वाला अग्निहोत्र पुन्हा मिळाले. आता आपणाला समजले आहे तर अग्निहोत्र आचरण करून आपले कर्म श्रेष्ठ करणे हे आपल्या जीवाच्या कल्याणासाठी आणि विश्वकल्याणासाठी अत्यंत गरजेचे आहे. पुष्प आधार अग्निहोत्र पुस्तक व नलिनी दीदींनी केलेले मार्गदर्शन. धन्यवाद.